दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा तुर्भे प्रभाग 15मध्ये सेक्टर 18 या परिसरात पूर्ण पाण्याखाली स्विमिंग पूलचं रूपांतर झालेलं आहे. अधिकाऱ्यांना वारंवार मी गेले 3 वर्षापासून हा 4था वर्ष आहे पाठपुरावा करत आहे की तिथं लवकरात लवकर त्या रस्त्याची आणि गटाराची हाईट वाढवण्यात यावी. त्यांच्या मागे लागून यावर्षी कुठेतरी फाईल फुटअप केलेली आहे आणि ते काम कधी होते आणि कधी या स्विमिंग पूलपासून तुर्भे परिसराच्या नागरिकांना त्रास कमी होतो. बघा कशा प्रकारे गाड्या स्विमिंग पूलमधून चालल्या आहेत बघा. माझं नवी मुंबई सिटी इंजिनियर साहेबांना विनंती आहे. साहेब, मी 5-6 महिन्यापूर्वीसुद्धा आपल्याला पत्र दिलेलं आहे का या रस्त्याची हाईट वाढवण्यात यावी आणि गटाराची सुद्धा हाईट वाढवण्यात यावी. तर ती फाईल लवकरात लवकर मंजूर करून घ्यावी आणि हे काम लवकरात लवकर करून घ्यावं आणि आम्हा सर्व नागरिकांना या भरणाऱ्या पाण्यापासून, स्विमिंग पूलपासून, गटारातून रस्त्यावर येणाऱ्या पाण्यापासून या त्रासातून मुक्तता द्यावी. आमचे अजय पाटील साहेब जरा लवकर लक्ष देऊन लवकर पटापट करून घ्यावे. प्रशांत पाटील साहेब लवकर करून घ्यावे. बघा कशा प्रकारे गटारातलं पाणी बाहेर येते. बघा, द्या लक्ष. हा स्विमिंग पूल पुढच्या वर्षी दिसता कामा नये एवढं लक्षात असून दे. वार्ड ऑफिसर तर आपले काही लक्षात देत नाही. बघाची भूमिका घेतात, बघतात आणि सोडून देतात. आपल्या परिसरात कशा प्रकारे पाण्याने सर्व बुडून जाते ते बघण्याकडे वार्ड ऑफिसरांचं लक्ष नसतंच. कारण गेले 2 वर्षापासून 2 ते 3 वर्षापासून त्याच्या मागे लागलेलं आहे. वार्ड ऑफिसरांचं वारंवार पत्र दिलेलं आहे की याचं काहीतरी करा. पण वार्ड ऑफिसरांनी आतापर्यंत एकसुद्धा पत्र किंवा सिव्हिलला कळवलं नसेल, स्थापत्य विभागाला अजिबात कळवलं नसेल. कशा प्रकारे या परिसरातल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे आणि FMC मार्केटला येणाऱ्या नागरिकांनासुद्धा आणि आमचे रिक्षावाले त्यांनासुद्धा खूप त्रास. कारण याच लाईनीत त्याचा धंदा होतो, पण त्यांच्या या पाण्यामुळं त्यांच्या रिक्षा मोठ्या प्रमाणात बंद पडल्या जातात. तरी सर्व नागरिकांचा विचार करून हा रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा. माझी प्रशासनाला विनंती आहे, अधिकारी वर्गाला.